आहे आणि तुम्ही पूर्व संध्येला पाहणी केलेली आहे संविधान चौकातील, काय सांगा? आत्ता ही जी व्हिजिट होती ही फक्त स्टेज कसं झालंय, पोलिसांची एक बैठक, त्याची चर्चा करायला आणि उद्याच्या मोर्चाचं सगळं नियंत्रण कसं राहील आणि त्याची तयारी कशी राहील हे बघायला आज आपण इथे आता ही पाहणीसाठी आलो. पण त्याच्याहून महत्त्वाचा उद्याचा जो 23 तारखेला जो नागपूरमध्ये मोर्चा घडतोय वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, हा भारतातल्या इतिहासातला पहिला असा मोर्चा असणार आहे की कोणीतरी RSSच्या कार्यालयावरती मोर्चा घेतो. पण मला ह्याच गोष्टीमध्ये आपल्याला एक गोष्ट सांगायची की हा मोर्चा RSSच्या विरोधात नाहीये, तर हा मोर्चा RSSच्या कार्यालयावरती RSSशी संवाद साधायला. कारण RSS ही संघटना दोन गोष्टींवरती स्वतःला मोठी मानते, एक म्हणजे देशभक्ती आणि दुसरी आहे नैतिकता. आम्हाला RSSच्या कार्यालयावरती मोर्चा करून RSSला ते दोन प्रश्न विचारायचे की आज जे नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत ते तुमच्या प्रचारामुळे, तुमच्या प्रचारकांमुळे झालेत आणि त्यांना सत्तेमध्ये तुम्ही बसवले. जेव्हा नरेंद्र मोदी जेफ्री एप्स्टीन सारख्या बलात्काराशी संबंध ठेवतात, त्या जेफ्री एप्स्टीनच्या मध्ये त्याचे नाव येतं, तेव्हा तुमच्या नैतिकतेला हा पटतं का? भारत देशातनं 30,000 मुली ह्या गायब झालेल्या आहेत. ह्या मुली कुठे गेल्यात ह्याचा आपल्याला पत्ता नाही. या सेक्स ट्रॅफिकिंगच्या मार्फत, कुठल्या रॅकेटच्या मार्फत जेफ्री एप्स्टीनच्या आयलंडवरती नाही आहेत का? हा एक मोठा प्रश्न आम्हा सर्वांना पडतोय. आणि ह्याच सगळ्या घटनेमध्ये जर नरेंद्र मोदी ह्याला हातभार देत असतील तर RSSच्या नैतिकतेला हे पटतंय का? हा पहिला प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, RSS स्वतःला देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना म्हणते, पण जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये स्वतःचं नाव आल्यामुळे अमेरिकेशी जो करार केलाय नरेंद्र मोदींनी, तो करार या देशाला विकणारा करार आहे. आणि म्हणून आम्हाला RSSला हा प्रश्न विचारायचा आहे की जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये स्वतःचं नाव आल्याच्या भीतीपोटी जर समझोता करून आणि कॉम्प्रोमाइज होऊन नरेंद्र मोदी जर करार करत असतील तर आपल्या देशाचे पंतप्रधान हे कॉम्प्रोमाइज आहेत का? आणि कॉम्प्रोमाइज पंतप्रधान जे अमेरिकेचे संबंध सांभाळतात आणि अमेरिकेसाठी आर्थिक मदत होईल असे करार करतात, ते खरंच देशभक्त आहेत का? हेच दोन प्रश्न आम्हाला RSSला विचारायचे.